शिवानी मॅम, काय झालं? नाही, कोणाची दृष्ट लागली? गोळ्या घेताय? आजपर्यंत दुसऱ्यांच्या कंपन्या हडपत आलात तुम्ही, दुसऱ्यांचे नवरेही हडपाल. बघ सावली, काय नाही, जरा डोकं दुखतंय म्हणून गोळ्या घेतल्या. डोंट वरी, आता तुझी डोकेदुखी संपणार, कारण तू मला बोलवलंयस ना. आता सगळी जबाबदारी माझी. नाही म्हणजे जे काही करायचं ते मीच करेन. तुझा हा प्लॅन तर फसलाय. नॉट रिअली. ॲटलिस्ट ती सावली आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर आहे, हे तरी क्लिअर झालं ना आपल्याला. सो आता तू म्हणालीस तसा आपल्याला पूल बांधावा लागेल. सावलीच्या वरून थेट सारंगकडे जाणार. बांध तू पूल, मी आहे तुझ्यासोबत, पण त्याआधी तुला माझं काम करावं लागेल. हे तर मी असंही करेनच. आता माझा प्लॅन वर्क होत नाहीये म्हटल्यावर काहीतरी बॅकअप प्लॅन हवाच ना. ते आहेच आहे, पण तू सारंगशी बोललीस का? त्याने डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या आहेत? अजून नाही. त्याने ते डॉक्युमेंट्स ॲडव्होकेटकडे पाठवले. आता जर त्याच्या ॲडव्होकेटने तो धोकादायक क्लॉज त्याला एक्सप्लेन केला तर आय एम सॉरी, तुझं काम होणार नाही. यू डोंट वरी अबाउट इट. मॅनेज केलं त्याला. तो सारंगला काहीही सांगणार नाही. फक्त तू सारंगला कन्व्हिन्स कर साईन करण्यासाठी. ऐश्वर्या, 4 दिवस राहिले मी त्या घरात. सो आता हे काम कोण करू शकेल ते माहिती आहे मला. You Soham. Good night. Take care. इथे काय करतोयस? मला मदत हवी होती. मी कशाला मदत करू तुझी? जा ना तुझ्या लाडक्या सावली वहिनीकडे. तारा मॅडम, ते माझ्याकडेच आले होते, पण त्यांना तुमची मदत हवी आहे. मी नाही करणार कोणाची मदत. जरा ऐकून तर घे. नाही ऐकायचं मला. जा तू. अहो, असं काय करताय? आपण एक कुटुंब आहोत की नाही, एकमेकांची मदत करायला हवी. जर मी उद्या ठरवलं की तुमची मदत नाही करायची तर? काय झालंय? तू जा ना. का? तुझ्यासमोर नाही सांगायचंय मला. जाते. काय झालंय? ते मी प्रेमात पडलोय. व्हॉट? हाऊ डेअर यू बबलू? अशी देईन नाही का? तुला लाज वाटते का? तू प्रेम करायला लाज कशाला पाहिजे? ए, मी माझ्या किरणच्या प्रेमात पडलोय. अच्छा, किरण. ही पण सोहम सारखीच आहे. ते ना माहिती आहे सगळ्यांना, अख्ख्या घराला माहिती आहे. मला किरण आवडते हे तिला कसं कळणार? म्हणजे सोहमला तू आवडायचीस, मग तुझ्या मनात काय चाललंय हे सोहमला कसं कळलं? मला पण तसंच गाईड कर ना. अशा वेळी मुलींच्या मनात काय चाललेलं असतं ते कसं काढून घ्यायचं हे माझ्याशिवाय कोण सांगू शकणार ना तुला? त्यासाठी तर इथं आलोय. पण मग मी गुरु आणि तू शिष्य, है ना? म्हणजे मी जी काही कामं सांगेन ती सगळी करशील, राईट? प्रेमासाठी काही करेन. ठीक आहे, पण सगळ्यात आधी मी तुझी परीक्षा घेणार आणि मगच गाईड करणार. कबूल? कबूल असेल तर हात मिळव. हे काय काय करायला सांगेल ते आपल्याला नाही पटलं तर नाही पटलं तर नाही करायचं. मग काय होईल ते होऊन दे. कबूल आहे. काय? कबूल. हाय. हॅलो. बोल. बिझी आहेस? दिसतंय ना. काम सोडून मी इथे काय करत असेन? कामच करणार.
ठीक आहे मी जाऊ का? ठीक आहे जा. अरे बुबलू, आता आलाच आहेस तर बोल, कशाला आलायस? काही काम होतं का? नाही नाही काम नव्हतं, मी सहज भेटायला आलो होतो. अरे पण शिवानी मॅम बाहेर गेल्यात मीटिंग साठी. त्यांना नाही, तुला भेटायला आलो होतो. झालं ना भेटून? हा झालं, येतो. ओके. अरे बुबलू, चहा कॉफी वगैरे काही? ऑफिस मध्ये कशाला, कॉफी शॉप मध्ये जाऊया. म्हणजे मी आपलं ते सहज सहज बोललो, सहज जास्त. काय यार, गेला चान्स. तिनं तर पाहिलं पण नाही माझ्याकडे, नाके सांशी खेळली ती. एक काम करतो, हिला ना एक जोक सांगतो, म्हणजे हिचं लक्ष जाईल माझ्याकडे. किरणजी, तुला एक मी जोक सांगू? कशाला? सांगतो ना. तुम्ही दिवसभर काम करताय, चेहरा अख्खा थकलेला दिसतोय, कशी एनर्जी पाहिजे सांगतोच. एक म्हातारी असते, एक म्हातारी असते आणि ती म्हातारी लहानपणी ती म्हातारी काय झालं बुबलू, बोलत का नाहीयेस?